नमस्कार, मी डॉक्टर धनश्री पाटील. डॉक्टर्स किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत हरभऱ्याच्या हिरव्या पानांची भाजी. ही कोल्हापुरी पद्धतीने मी इथं बनवली आहे. माझी वहिनी सुनीता हिने मला ही हरभऱ्याच्या हिरव्या पानांची भाजी दिलेली. यामध्ये आंबटपणा असतो, जो आंब आपण त्याला बोलीभाषेमध्ये म्हणतो. तो आंबटपणा शक्यतो त्यामध्ये जे मॅलिक ॲसिड असतं आणि ऑक्झॅलिक ॲसिड असतं, जे औषधी गुणधर्माने युक्त असतं, त्यामुळे त्याला तो आंबटपणा आलेला असतो. शक्यतो ही भाजी खुडताना आपण अशी 3-3 पानं खुडायची असते आणि ती पहाटे म्हणजे सूर्योदयापूर्वी, सूर्याची किरणं पडण्यापूर्वी जे दवबिंदू साठलेले असतात, अशा वेळी ही भाजी शक्यतो खुडायची असते. तरच त्याचे आपल्याला औषधी गुणधर्म आपल्याला चांगले पाहावयास मिळतात. पेस्टिसाइड्स जर मारलेले नसतील अशी आपल्याला खात्री असेल तर ही भाजी शक्यतो धुवायची नाही, कारण त्याचा आंबटपणा मग निघून जातो. त्यानंतर आपण फोडणी देण्यासाठी इथं भिजवलेले तांदूळ, जाडसर कुटलेले शेंगदाणे, ओली मिरची, लसूण आणि भिजवलेले मूग घेतलेले आहेत. पातेल्यामध्ये थोडं तेल टाकून आपण ओली मिरची, त्यानंतर लसूण थोडा जाडसर कुटून त्याला फोडणी द्यायची आहे. लसूण आणि मिरची चांगल्या प्रकारे भाजली की त्यामध्ये आपण ही भाजी घालून घ्यायची आहे. भाजी शक्यतो चिरू नये, ती तशीच शिजायला घालायची आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये भिजवलेले मूग, तांदूळ, जाडसर कुटलेले शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घालून भाजी थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि एक वाफ देऊन घ्यायची आहे. गरज असेल तर थोडंसं पाणी घालावं, नाहीतर घालू नये. मग अशीच ती भाजी बऱ्याचदा त्या पानांमध्ये जो दवबिंदूचा अंश असतो त्याच्यावर शिजून जाते. जिथं मोठमोठ्या शेती आहेत हरभऱ्याच्या, तिथं ती औषधी गुणधर्मासाठी जमा केली जाते. तर ती कशा पद्धतीनं, तर सुती मलमली कापड हे त्या शेतांवर पसरलं जातं आणि ती गोळा केली जाते आणि ती विविध औषधी उपयोगांसाठी वापरली जाते. ह्या भाजीमध्ये मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड बरोबरच प्रोटीन, फायबर, पोटॅशियम, झिंक, कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम असे विविध मिनरल्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. ज्यांना रक्तवाढीची किंवा ॲनिमियाची तक्रार असते, अशा लोकांनी ही थोडंसं चमच्यावर मध घालून सकाळी उपाशीपोटी घेतली तरीसुद्धा रक्तवाढीसाठी ह्या भाजीचा चांगला उपयोग होतो. अशा पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी हिवाळ्याच्या दिवसात नक्की 1-2दा तरी खाल्ली जावी. माझे आजोबा जे देशी वैद्य होते, ते विविध आतड्यांच्या आजारांसाठी ही जी आहे, म्हणजेच मॅलिक ॲसिड जे 90 ते 96% ह्या भाजीमध्ये असतं आणि ऑक्झॅलिक ॲसिड जे 4 ते 10% असतं, ते अर्धासा कप सकाळी लवकर जमा करून त्यामध्ये अर्धासा छोटासा गुळाचा तुकडा टाकून अर्धा कप ही विविध आतड्यांच्या आजारांसाठी बऱ्याच पेशंटना प्यायला सांगायचे. अशा पद्धतीने ही विविध औषधी गुणधर्मांनी युक्त अशी हरभऱ्याची भाजी आपण नक्की करून पहा आणि कशी वाटली हे कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.